शिरोळ तालुक्यातील उदगावमध्ये वाल्मिकी कोळी समाजाच्या वतीनं सांस्कृतिक सभागृह बांधण्यात येणार आहे। आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या सभागृहाचं भूमिपूजन करण्यात आलं। शिरोळ तालुक्यातील उदगावमध्ये महर्षी वाल्मिकी कोळी समाज सांस्कृतिक सभागृहासाठी आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या सभागृहाचा पाया खोदाई आणि भूमिपूजन समारंभ संपन्न झाला। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी ठक्करबाप्पांनी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला। सामान्य माणूस हाच विकासाचा केंद्रबिंदू असावा हा त्यांचा प्रेरणादायी विचार काँग्रेसच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवत असल्याचं समाधान वाटत असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी सभागृहासाठी सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या समाज बांधवांचं कौतुक केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं गरिबांना आणि शोषितांना न्याय देण्याची भूमिका ठक्करबाप्पांनी त्या ठिकाणी घेतली आणि म्हणून त्यांच्या नावानं त्यांनी केलेल्या कार्याच्या नावासाठी ही योजना या राज्यामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये त्या काळामध्ये ती ठिकाणी सुरू झाली आणि आज या महाराष्ट्रामधल्या सामान्य माणसाला जो शोषित आहे, ज्याला काही मिळत नाही, त्या माणसाच्या घटकापर्यंत ते योजनेच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी होतोय। कारण की ठक्करबाप्पाने आयुष्यामध्ये जे काही केलं, मुंबईच्या उंच इमारतीमध्ये माणूस नाही तर जमिनीवर झोपडपट्टीत सामान्य ठिकाणी राहणारा माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आणि म्हणून समाजाच्या अध्यक्षांचंही मी धन्यवाद देतो। त्यांनी पाठलाग चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी केला। अरुण असतील सगळ्यांचीच नावं जी पाठलाग करत होती त्यांचेही मी या ठिकाणी अभिनंदन करतो। यावेळी अनिल उर्फ सावकार मादनाईक यांनी आमदार सतेज पाटील यांनी नेहमीच उदगाव गावावर प्रेम केलं असून इथल्या रस्त्यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळं गावातील लोकांची सोय झाली असल्याचं सांगितलं। यावेळी समाजाच्या वतीनं सभागृहासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आमदार सतेज पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे शिरोळ तालुका अध्यक्ष दरगू गावडे, शेखर पाटील, यशोदा कोळी, स्वाती सासणे, सुदर्शन कदम, नितीन गावडे, सरपंच सलीम पेंढारी, उपसरपंच अरुण कोळी यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।